प्रेक्षक मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. इकडं आता जी इरा आहे, इरा भास्करन ते इराजवळ गोळी देतात आणि म्हणतात की ही गोळी तू धैर्यला दे, म्हणजे त्याला चांगली झोप लागेल आणि तो तुला माहिती का लवकर बरा होईल. तर इरा म्हणते ठीक आहे. मग इरा ती गोळी घेऊन येते आणि ती धैर्यला दरवाजा लावते आणि गोळी देत असते. तर इकडं जी सावी आहे ती तेवढ्यात तिथे येते आणि म्हणते की काय करताय तुम्ही. इरा कोणती गोळी देते, धैर्यांची गोळी ती नाहीये, गोळी माझ्याकडे आहे धैर्यांची, कपाटातून गोळी घेऊन येते, ही गोळी आहे म्हणते. तर आता लगेच धैर्य म्हणतो की नाही मला हीच गोळी घ्यायची आहे, माझ्यासाठी इराने आणले ना. तर आता लगेच इरा तीच गोळी देते आणि धैर्य पण तीच गोळी घेतो. आता इकडं सावीला खूप वाईट वाटतं. तर आता लगेच धैर्य रुसून बसतो. तर आता इराला तिथून सावी काढून देते आणि आता लगेच सावी म्हणते काय हो धैर्य, का रुसलायत माझ्यावरती. धैर्य लगेच झोपून घेतो. धैर्य म्हणतो की मला नाही माहिती, मला नाही बोलायचं तुझ्यासोबत, तू असं का वागते का माझ्यासोबत. तर आता लगेच सावी म्हणते तुम्ही दाखवीत जरी नसला ना तरी पण मला माहिती आहे तुमचं माझ्यावरती खूपच प्रेम आहे असं म्हणते. आणि आता जी सावी आहे ती म्हणते धैर्य मला माफ करा, मला आता बाहेर जावं लागणार आहे. आणि सावी जायला निघते. तर इकडं भास्कर, विलास आणि दामिनी एका ठिकाणी आलेले असतात त्या माणसाला घेऊन आणि त्या माणसाला दाखवित असतात ते हे हॉटेलचं काम सुरू करतो. तर आता तो म्हणतो की नाही नाही, तुम्हाला माहिती का ती भाऊराव पाटलांची नात आहे, भाऊराव नायकाची नात आहे, ती अशी सहज थोडी म्हणणार आहे का हे हॉटेल असेल. तिचा विश्वास नाही बसणार या सगळ्या गोष्टीवरती, तुम्ही काही पण नका सांगू. तर आता लगेच ते म्हणतात की विश्वास नाही, तू काळजी करू नको, अरे आम्ही काहीतरी दुसरं मोठं नियोजन लावतो, पण हे बघ आपलं काम झालं पाहिजे नाही तर बघ आम्ही काय करू असं भास्कर त्या माणसाला धमकी देतो. तो म्हणतो की नऱ्या म्हणतो की हो तुमचं काम होईलच, तुम्ही काळजी करू नका. आता तो म्हणतो नऱ्या नक्की बघ रे का बघ नाही तर. तर आता नऱ्या म्हणतो की हो मला चांगलं हॉटेल टाकून द्या चांगल्या ठिकाणी असं म्हणत असतो. तर इकडं जी सावी आहे ती धैर्यच्या जवळ येते आणि तिला हात पकडून राहतो. धैर्य हात सोडते आणि सावी आता भाऊंकडे जायला निघते. ती रिक्षातून चाललेली असते तेवढ्यात तिला तिथे भास्करन त्यांची गाडी दिसते. ती म्हणते की ही गाडी घरची आहे, इथे कुठे आली असेल. ती वळून बघते पण तिला कळत नाही आणि ती तशीच भाऊंच्या घरी येते. भाऊ तिथे विचार करत बसलेले असतात आणि आता सावी आल्यावरती भाऊ म्हणतात सावे तू, अगं लवकर या सगळ्यांनी बाहेर, आपली सावी आली, आपली सावी आली. आणि भाऊ लगेच सावीला जवळ घेतात आणि आता सगळ्यांना खूप आनंद होतो कारण सावी घरी आलेली असते. पण आता भाऊला काही आठवत नसतं पहिले, त्यामुळं सावीला खूप त्रास होतो. मग सावी पुन्हा आता जायला निघते. आता इकडं घरी आल्यावरती जो धैर्य आहे तो सावीचा हात पकडून ठेवतो आणि आता सावी जवळ येतो. तर आता लगेच सावी म्हणते धैर्य काय करताय तुम्ही. तर आता लगेच सावीला पहिलं आठवायला लागतं धैर्य तिच्यावर किती प्रेम करत होता आणि दोघं आता एकमेकाच्या प्रेमात बुडालेले असतात. तर इकडं भास्कर आणि विलास धैर्य आणि सावीचं नातं कसं तुटल आणि आता काय करायचं हे प्लॅन करून ते नऱ्याला सांगत असतात. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे. खरंच सावीला आणि धैर्याला करू शकेल का नऱ्या वेगळं, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.